कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तेजू, चल बाळा जेवायला। आत्या, मला नकोय, मला भूक नाहीये, तुम्ही जेवा ना, मी तुम्हाला वाढते। अगं बस, शत्रूनं तुला चहा करायला लावला म्हणून काय लगेच आम्ही बी तुला कामाला झुंपणार आहे? नवी नवरी आहेस तू, आराम करायला पाहिजे, जेवायला चल। आत्या, मला खरंच नकोय, मला भूक नाहीये। आता जेवायला चल म्हणलं ना, सासूचं ऐकणार नाहीस तू? चल। ठीक आहे, जेवते। गुणाची ग माझी बाळ। चला, हे कोणाचं असे वय चिरंजीव काय हे तुमच्या आयांनी तुमच्या बायकोचं ताट तुमच्या बाजूलाच वाढलं म्हणायचं की पहिल्याच दिवशी तुमच्या बरोबरीला बसून जेवणार ती? नाही, बायकोला मिठीत घ्यायचं असतं, मुठीत बी ठेवायचं असतं, तिची जागा तिला दाखवायची असते, विसरू नका। वजाव सुरू। ये तेजू। बस। थांबा। काय कुठं? अरे तुझ्या शेजारी जेवाय बसवतोय तिला। का बायको झाली म्हणजे लायकी वाढली का तिची? आपल्या घराचे नियम माहिती आहेत ना, पहिली पुरुष माणसं जेवाय बसणार, मग बायका। शत्रू, अरे या घरची सून आहे ती, नवी नवरी आहे, त्याचं तरी भान ठेव। मला सांगा, तुमचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत बसलाय का डॅडींसोबत जेवायला तुम्ही? शत्रू, अरे पण तेजू आजच्या जमान्याची पोरगी आहे, असं काय करतोयस? आमचा जमाना आमच्या सोयीनुसार चालतो, त्यामुळे या घरचे नियम आहे ना कोणासाठी बदलणार नाही। ती लग्न करून या घरात आली आहे, ती बायको आहे, मी नवरा आहे, त्यामुळे तिने बायकोगतच वागायचं। मालक, हा, अहो तुम्ही तर काहीतरी समजावून सांगा की त्याला। अहो आता नवरा बायको तर आम्ही काय बोलणार नाही। चिरंजीव त्यांच्या जागी बरोबर आहेत, तुम्ही तुमच्या जागी। ज्यानं त्यानं ज्याची त्याची जागा ओळखून वागावं, बाकी आम्ही काय बोलणार? मला मास्तरीन बाई बरोबर बोलतोय का आम्ही? आत्या, मी नंतर तुझ्या बरोबर जेवते। आत्या, सासूबाई म्हणायचं काय? सासूबाई, आता लग्न करून या घरात आलीस ना, जुनी नाती सगळी सोडायची आणि नवीन नाती जोडायची। चला। बघितलंस, ज्याचं कुणी नसतं ना त्याच्याबरोबर देव असतो। कुणी किती बी एखाद्या चांगल्या माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, तर तो माझ्यासारख्याच्या पाठीशी उभा असतो। बाकीच्यांसाठी ना देव अदृश्य आहे, पण माझ्यासाठी माझा देव माझ्या बरोबर आहे। तो मला दिसतो, तो मला दर्शन देतो। तू निघून गेल्यावर ना त्याच देवानं मला आधार दिला, आणि आता पण माझ्या बहिणीचं लग्न तुटत असताना तो देव माझ्या मदतीला धावून आला। जोपर माझा देव माझ्या पाठीशी आहे ना, मला कसलीच काळजी नाही। तो निघून गेल्यावर मी रस्त्यावर नाही आलो, मी माझ्या बहिणीला चांगलं संस्कार दिलं, आणि आता बघ, मी सगळ्यांसाठी ना चांगली स्थळं बघणार। तू जिथं कुठं असशील ना, तिथे येऊन मला तुला सांगायचंय माझ्या बहिणी किती सुखात आहेत ते बघ। फक्त मला एकदा कळू दे, कुठं आहेस तू?
भागू काय झालं? अगं राजू धनु जेवून घ्या ना. धने अगं जेव की. हे बघ तो जण तुझ्यासाठी भरलं वांग केलंय. बघ कसलं भारी झालंय. जेव. राजू हे बघ कुरवड्या केल्या तुझ्या आवडीच्या. जेवण झाल्यावर ना आपण एक गंमत करूया. गंमत? असं काय करणार आहोत आपण? आपण आहे ना तेजू अक्काला व्हिडिओ कॉल करू. खरंच? दादा मग नंतर कशाला? आत्ताच करू ना. हा आत्ताच करू. का आता तिकडे पण जेवत असणार ना. तिला नीट आपल्याशी बोलता पण येणार नाही बाकी. आपण जेवण झाल्यावर मस्तपैकी गप्पा मारूया त्याच्याबरोबर. आता जेवा चला. पक्का ना? पक्का. जेवून घे. हे काय? या काय असं समजू. तिची जागा आपल्या आयुष्यात कोणीच नाही घेऊ शकत, म्हणून ही जागा अशीच नेहमी रिकामी ठेवायची. एकदम करेक्ट बोलली भागू. चला आता अक्काला व्हिडिओ कॉल करू. हा दादा चल की. ए आता नको. आता लय उशीर झालाय. उद्या बघू. काय झालं? उशीर झाला आता. दादा तू प्रॉमिस केलं होतं ना, हे असं नाही वागायचं. तू हा नो चिटिंग. सूर्या कर ना फोन. आणि तिथे तसंही जागे असतील सगळे. अगं पण नवीन लग्न झालंय त्यांचं. हो पण तू फोन नाही केलास ना, तर इथे कोणाला झोप लागणार नाहीये बघ. करेक्ट एकदम. आम्ही नाही झोपणार. फोन केल्याशिवाय नाही झोपणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.